राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आणि जातनिहाय जनगणना या विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले। यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर मार्ग काढून मराठा समाजाला कायमस्वरूपी कायद्यात टिकेल असे घटनेच्या निकषांमध्ये बसेल असं आरक्षण देण्यात यावं। मात्र इतर मागासवर्गीयांच्या अथवा इतर कुठल्याही घटकांच्या आरक्षणास कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यावं। आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% मर्यादा शेड्यूल 9चा वापर करून काढून टाकावी। बिहार, छत्तीसगड, तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी। गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मुस्लिम तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावावा। यासाठी बिहार राज्याप्रमाणे सर्व घटकांची आणि जातीची जातनिहाय जनगणना करण्यात येऊन ब्राह्मण, ख्रिश्चन, शीख, जैन यांसारख्या प्रत्येक जाती आणि घटकाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण देण्यात यावं। इतर मागासवर्गीयांना आरक्षणासाठी घालून देण्यात आलेली क्रिमिलियरची मर्यादा वाढवून देण्यात यावी। इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करून इतर मागासवर्गीयांचे थांबवण्यात आलेले राजकीय आरक्षण त्वरित सुरू करण्यात यावे। ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेत देण्याची व्यवस्था व्हावी। ओबीसीचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा। देणगी आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करण्यात येऊन त्यांची अंमलबजावणी व्हावी। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तसेच ओबीसी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा लवकरात लवकर तपास करण्यात येऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। देशातील अनुसूचित जाती आणि जमातींची जातनिहाय जनगणना करून 150 वर्ष होत आलेली आहेत। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांची जातनिहाय आणि इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचं धोरण स्वीकारलंय। यातून इतर मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले। सन 1994 साली केंद्र सरकारने नियुक्त केलेला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले। सन 2010च्या 5 मेला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्यासह 100 खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला। त्यासाठी देशाचे नेते सन्माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले। त्यातून 2011 ते 2014 मध्ये केंद्राने सामाजिक आणि आर्थिक जातगणना यावी केली, मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेली नाही। देशात सन 2021 सालच्या नियमित जनगणनेचे काम अद्याप व्हायचं आहे, त्यात ही जातनिहाय जनगणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे। तरी बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राजापूरकर आणि तसेच तमाम ओबीसी संघटनांनी मागणी आहे। या मागणीचा गांभीर्याने विचार करत जातनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, शहराध्यक्ष छबू नागरे, प्रकाश माळवदे, लता वालझाडे, ॲडव्होकेट सुभाष गीते, भारती चित्ते, ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण, आबा पाटील, बन्सीलाल भागवत, जाकिवा शेख, राजेंद्र परदेसी, श्याम परदेसी, सुफिया शेख, संतोष आव्हाड, महेंद्र चव्हाण, किरण गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून हे जे जातीवाचक सरकार सत्तेवर आल्यापासून आपण बघतो आहोत की संपूर्ण देशभर असहिष्णुताचं वातावरण तयार झालेलं आहे। मग मणिपूरचा हिंसाचार असेल, 2 धर्मामध्ये हिंदू मुस्लिम लावलेला वाद असेल, किंवा आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी समाजाबद्दल जो एक दोघा समाजामध्ये गैरसमज निर्माण करून जे एक वातावरण तयार केलेलं जातं, जे दूषित वातावरण तयार केलं जातेलं आहे, याचा सर्व निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। आपण जर बघितलं असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्व पक्षांची, सर्व ओबीसी बांधवांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण, शाश्वत आरक्षण असे मिळाले पाहिजेत। परंतु कुठल्याही घटकाला धक्का न लागता, कुठल्याही ओबीसीचा घटक असेल किंवा इतर अन्य कोणताही घटक असेल त्याला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। यासाठी बिहारच्या धर्तीवर ज्याप्रमाणे बिहार राज्याने एक जनगणना केली आणि जनगणनेच्या सर्वेनुसार जिसकी जितकी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी ह्या उक्तीप्रमाणे ज्याचं जेवढं संख्याबळ असेल त्याला त्याप्रमाणे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर त्याला आरक्षण देण्यात यावं आणि प्रत्येक घटकाला त्याच्यामुळे न्याय मिळेल ही आमची मागणी आहे। खरं तर शेड्यूल 9चा वापर करून जी 50% इंदिरा साहनीची केसमध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे हीच सगळ्यात पहिले बाजूला करायला हवी। कारण काय होतं की जेव्हा कुठल्याही आरक्षणाचा विषय येतो ते 50%ची अट घातल्या जाते, परंतु तामिळनाडू असेल, बिहार असेल, छत्तीसगड असेल अशा काही राज्याने कायदे करून, स्वतःचे कायदे करून 50%ची ही मर्यादा ओलांडलेली आहे आणि ही मर्यादा ओलांडण्यासाठी शेड्यूल 9चा वापर करायला हवा ही वारंवार गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे। आणि केंद्रामध्ये देखील आमची मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। ज्यावेळेस जातनिहाय जनगणना होईल त्यावेळेस या सर्व घटकांचा प्रश्न मार्गी लागेल आणि हीच आमची प्रमुख मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक।